नमस्कार. आपल्या सर्वांचं ठाणे वैभवमध्ये स्वागत. आज आपण एका अत्यंत ठाणेकर म्हणून सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत, ज्याच्यावर आपण आजचा अग्रलेख लिहिलेला आहे. आपण जाणतोच की प्रदीर्घ कालावधीनंतर ठाणे महापालिकेची निवडणूक झाली आणि नगरसेवक निवडून आले. आणि या नगरसेवकांचं म्हणजे खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींची राजवट एका प्रदीर्घ कालावधीनंतर ती सुरू होत होती. आणि तिचं पहिलं रूप जे आहे किंवा आपण ज्याला म्हणू की लोकप्रतिनिधी काम करायला लागले, तर त्याची जी महासभा आहे, ती सभा सोमवारी झाली. ही महासभा आणि त्या महासभेत जे काही प्रकरण झालं किंवा जे प्रकार घडले, ते खरोखरच चांगले नाहीत. म्हणजे आम्ही त्याचं हेडिंगच असं दिलेलं आहे, की वाईट सुरुवात. की भारतीय जनता पक्ष हा 2 नंबरचा पक्ष आपल्या ठाणे महापालिकेत निवडून आलेला आहे. सत्ता अर्थातच शिवसेनेची आलेली आहे. आणि भारतीय जनता पक्षातर्फे काही लक्षवेधी सूचना मांडलेली होती. काही प्रश्नोत्तरं पण त्यांची अ, महापौर घेतील अशी अपेक्षा होती. परंतु तसं काही झालं नाही आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक चिडले. किंबहुना ते इतके चिडले, की उपमहापौर असलेले भाजपचे कृष्णा पाटील यांनी आसन सोडून सभागृहात येणं पसंत केलं. सभागृहात ते बसले आणि आपल्या पक्षीय जे नगरसेवक आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्यांच्याबरोबर त्यांनी एक प्रकारे त्यांचं पाठराखण केली, त्यांना पाठिंबा दिला. महापालिकेच्या इतिहासात असं काही घडलेलं मला तरी आठवत नाही. कारण मी गेले जवळ-जवळ 30-40 वर्ष ही नगरपालिका, ही महापालिका अत्यंत जवळनं बघतोय. तर असा इतका विसंवाद म्हणजे खरं म्हटलं तर महापालिकेचं सभागृह हे सुसंवादासाठी असतं. इथे धोरणांवर चर्चा होते. इथे शक्यतो मतभेद होतात, परंतु एकमताने शेवटी निर्णय होतात. अशा पद्धतीचं वातावरण असतं कारण की निवडणुकीनंतर सर्वांनी राजकीय पक्षांचे आपापले जोडे सभागृहावर बाहेर काढून आतमध्ये यायचं आणि मग शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं काम करायचं. हे साधारणपणे अपेक्षित असतं, अभिप्रेत असतं. दुर्दैवाने ह्या सगळ्या गोष्टींना तिलांजली दिल्या गेल्याचं सोमवारच्या महासभेत आपल्याला दिसलं आणि प्रचंड गदारोळ झाला, गोंधळ झाला आणि अ, शिवसेनेतर्फे म्हणजे महापौरांनी संपूर्णपणे विषय पत्रिका जी आहे, ती वाचायला घेतली आणि ती 10 मिनिटात तो विषय संपला. त्याच्यावरनं सुद्धा भारतीय जनता पक्ष अत्यंत चिडलेला आहे, की कोणतीही चर्चा न होता एवढी विषय पत्रिका कशी काय पूर्ण तुम्ही करू शकता? काहीतरी 19 का 20 विषय होते आणि त्या 10 मिनिटात ती सभा संपली. हा तो मुद्दा असा आहे आणि तो फार महत्त्वाचा आहे, की भारतीय जनता पक्षाने 3 वर्ष जी प्रशासकीय राजवट होती, जेव्हा नगरसेवक नव्हते, तर ह्या 3 वर्षात जे काही कामकाज झालं महापालिकेचं, त्याच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यांना ह्या सगळ्या 3 वर्षाच्या कारभाराबद्दल काही शंका आहेत, काही संशय आहेत. त्यांच्या मते जे काही झालं या 3 वर्षात, हे काही चांगलं झालेलं नाही आणि ठाणेकरांची फसवणूक झालेली आहे. एक प्रकारे आर्थिक नुकसान सुद्धा फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दल चर्चा घडवून आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाने खरं म्हटलं तर कालच्या महासभेचा मुहूर्त साधला होता. शिवसेनेला अ, महापौरांच्या मते असं त्यांचं म्हणणं होतं, की एकदा समिती सगळ्या सभापती वगैरे म्हणजे संपूर्ण महापालिकेची रचना झाल्यावर आपण ह्या गोष्टींवर चर्चा करू. आत्ता आपण ह्या घाईघाईत चर्चा करण्यात अर्थ नाही. परंतु भारतीय जनता पक्ष त्या संदर्भात ऐकायला काही तयार नव्हती. कारण की त्यांना स्पष्टपणे असं दिसत होतं, की त्यांना डावललं जात आहे चर्चेतनं. परंतु अन्य पक्षांच्या नगरसेवकांना मात्र पुरेसा वेळ दिला गेला आणि ते पुरेसं किंवा त्यांना त्यांना जे पाहिजे ते बोलू शकले. एक भारतीय जनता पक्षाला आपला आवाज बंद केल्याचा एक कुठेतरी त्यांच्या मनात ती भावना निर्माण झाली आणि त्याच्यामुळे शिवसेनेच्या विरुद्ध त्यांचा संताप जो होता, तो व्यक्त झाला. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ते मी अनुभवातनं तुम्हाला सांगतो, की कोणतीही महासभा जेव्हा होते, तेव्हा तो विषय पत्रिका जी असते, तर ती साधारणपणे सर्व पक्षांचे गटप्रमुख असतात, गटनेते असतात. त्यांच्यात एक चर्चा होत असते आणि त्याच्यात जी साधारणपणे खूप प्रदीर्घ चालणारी चर्चा सभागृहातली, ती काही प्रमाणात त्याचा एक पहिला फिल्टर आपण म्हणू. तिथे त्या गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये होत असतं आणि त्या बैठकीत साधारणपणे निर्णय पुढे कसे आपण घ्यायचे, काय घ्यायचे, साधक-बाधक चर्चा, त्याच्यातले अनेक काही मुद्दे असतील, ह्याच्यावर साधारणपणे ही गटनेत्यांची मीटिंग होत होती. तर माझा पहिला प्रश्न असा आहे आणि आम्ही अग्रलेखातनं तो मांडला, की अशी मीटिंग झाली होती का?
तर तशी जर झाली नसेल, तर हा अतिशय चुकीचा पायंडा आहे आणि पहिलीच महासभा होती. त्याच पहिल्या महासभेत अशा पद्धतीचं जर गदारोळ होत असेल, तर पुढचे 5 वर्ष मग काय होणार आहे? कारण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे महायुतीचे घटक पक्ष आहेत आणि ते घटक पक्ष असल्यामुळे अ, युती धर्म पाळणं हे दोघांवर बंधनकारक आहे. म्हणजे शिवसेनेला अडचणीत आणण्याचं काम भारतीय जनता पक्ष करते का भारतीय जनता पक्षाचा आवाज दाबण्याचं काम शिवसेना करते, हे कळायला मार्ग नाही. परंतु जे काही होत असेल, हे अत्यंत वाईट आहे. शहराच्या हिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत वाईट आहे. कारण की आज आपण जे मतदान केलेलं आहे ठाणेकरांनी, तर त्यातनं लोकांना त्यांनी आपली मतं दिलेली आहेत, नगरसेवक निवडून आणलेले आहेत. परंतु अशा पद्धतीने जर कामकाज होणार असेल, तर त्या मताला अर्थ राहत नाही. लोकप्रतिनिधी राजवटीला अर्थ राहत नाही. मग प्रशासकीय राजवट बरी होती काय? असं म्हणण्याची पाळी येते. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा अत्यंत गंभीरपणे त्यांच्या नेत्यांनी विचार करावा, की पुढच्या काळात अशा पद्धतीचं पुन्हा काही प्रसंग होणार नाही, अशा घटना घडणार नाहीत आणि राजकारण बाजूला ठेवून शहर हिताच्या दृष्टिकोनातनं सगळेजण विचार करतील, अशा पद्धतीचा विचार आणि अशा प्रकारचं आवाहन ठाणे वैभवने आजच्या अग्रलेखातनं केलेलं आहे. आम्हाला असं वाटतं, की ठाणेकरांच्या नगरसेवकांकडनं खूप अपेक्षा आहे आणि महासभा जी आहे, त्या अपेक्षांचं महिन्यातनं एकदा होणारं संपूर्णपणे एक आपण म्हणतो, की दर्शन त्यावेळी आपल्याला व्हायला पाहिजे आणि तिथे कुठेतरी सर्वच नगरसेवकांनी, सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी, विरोधी पक्ष असतील, सत्तारूढ पक्ष असतील, काहीतरी तारतम्य बाळगलं पाहिजे आणि आपल्याला झालेलं मतदान जे आहे, आपली बांधिलकी मतदारांशी आहे, इथल्या करदात्यांशी आहे. त्या संदर्भात आपण काम केलं पाहिजे किंवा त्याला कुठेही छेद जाणार नाही, कुठेही त्याला तडा जाणार नाही ह्या विश्वासाला. अशा पद्धतीचं काम जर नगरसेवकांनी केलं तरच ते चांगलं होईल. सोमवारची घटना जी आहे, ती आपण असं समजूया, की पहिला डाव भुताचा असं आपण समजून टाकू. परंतु मला असं वाटतं, की ह्याच्यापुढे सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी राजकारण बाजूला ठेवून थोडंसं परिपक्व, शहाणपण दाखवून एक चांगल्या पद्धतीने कारभार केला, तर आम्ही जे मतदान केलं, ते योग्य केलं किंवा आमच्या मतदानाचं चीज होत आहे, अशा पद्धतीची भावना ठाणेकरांमध्ये निश्चित येईल. आपली मतं आम्हाला नेहमीप्रमाणे जाणून घ्यायला आवडेल. खाली जे लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर तुम्ही जाऊ शकता आणि तुमची मतं नोंदवू शकता. परंतु ठाणे वैभव, ठाणेकरांच्या या सर्व जिव्हाळ्यांच्या विषयात कायमच एक भूमिका घेत आलेली आहे. तीच भूमिका आम्ही आजच्या अग्रलेखातून घेतली. थोडा टीकात्मक आहे तो, परंतु टीका जरी असली, तरी त्यात खंत जी आहे, ती अधिक आहे, की आम्हाला टीका आता कोणावर करायची नाहीये. कालांतराने जर त्यात काही सुधारणा झाली नाही, तर टीका ही होणारच. परंतु आज ही ठाणेकरांची खंत आम्ही व्यक्त केलेली आहे. तुम्ही डेफिनेटली ठाणे या सगळ्या प्रयत्नांमध्ये आपण शहराचं हित म्हणून एकत्र येऊया आणि नगरसेवकांना सुद्धा आवाहन करूया, की तुम्हाला आम्ही जी संधी दिलेली आहे, त्याचं तुम्ही सोनं करा. धन्यवाद.